दिनाच्या निमित्ताने मराठीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉक्टर सुभाष भेंडे असं म्हणतात की जोपर्यंत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मराठी बोलली जाते तोपर्यंत मराठीच्या अस्तित्वाला धोका नाही. पण त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की जोपर्यंत पृथ्वी अस्तित्वात आहे तोपर्यंत मराठी अक्षयी आणि अविनाशी राहणार आहे. याचं कारण आहे आपली उद्याची पिढी आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली उद्याची पिढी आणि प्रगत तंत्रज्ञान. मराठीच्या चिरंतन अस्तित्वाची बीज आजच्या कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या तंत्रज्ञानाने पेरून ठेवली आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारतातला सगळ्यात पहिला कम्प्युटर ज्यांनी बनवला ते डॉक्टर विजय भटकर हा एक मराठी माणूस आहे आणि त्यांनीच ज्ञानेश्वरी सर्वात प्रथम इंटरनेटवर आणली. आज अनेक मराठी ग्रंथ संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत आणि मला सांगायला अभिमान वाटतो की भारतात सगळ्यात जास्त पाहिलं आणि वाचलं जाणारं मराठी संकेतस्थळ marathhiworld.com हे नाशिकच्या भाग्यश्री केंगे यांनी तयार केलं आणि आज त्याचे अनेक वाचक आहेत. आपल्याला आपली मराठी सुदृढ आणि अशीच टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या संतांच्या वचनांचा आधार घ्यावा लागेल. आरोग्य ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी धर्मार्थ काममोक्षाणाम आरोग्य मूलमुत्तमम असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष तुम्हाला काही मिळवायचं असेल तर तुम्हाला प्रथमतः तुमच्याकडे आरोग्य हवंय. मग आरोग्य म्हणजे तरी नक्की काय? आरोग्याची व्याख्या करताना आयुर्वेदामध्ये फार छान आणि सुंदर वर्णन केलेलं आहे. समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रियश्चेती स्वस्थ इति अभिधीयते. याला स्वस्थ म्हणतात. महाराष्ट्राचं आरोग्य महाराष्ट्र जन्मापासून तरी स्वस्थ आहे का हो? बरे आधुनिक पद्धतीनं नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं नियोजन जर करून शेती जर पिकवली आणि जर आपला माल उच्च प्रतीचा जर माल मार्केटमध्ये निघाला तर आणि आपलं मार्केटमध्ये जर स्थान पक्क मिळवलं त्या मालाचं तर जगाच्या पाठीवर उद्योगपतींच्या ऐवजी हा आमचा शेतकरी राजा नक्कीच श्रीमंत दिसेल. आणि ह्या सर्वांवरती महाराष्ट्र शासनाचं लक्ष ठेवण्याचं काम मात्र महाराष्ट्राचं शासनाचं आहे आणि ह्या सर्व घडामोडीला महाराष्ट्र शासन हे तितकं जबाबदार आहे. कसं काय तोच मोठा मराठी माणूस आंबेडकरांसारखा ज्यांनी ही अख्खी कॉन्स्टिट्यूशन लिहून दिलेली आहे आपल्याला, ज्यांनी अख्खी देशासमोर स्वतंत्र भारताची कॉन्स्टिट्यूशन निर्माण केली, त्याच्या अगेन्स्ट आपण चाललो आहे. एक मराठी माणूस त्याच्याच विरुद्ध चालला आहे तर कसला मराठी म्हणून अभिमान मी दाखवावा. 395 कलम भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. का लिहिली? 396 काय नाही 97 काय नेहरूंनी प्रश्न दिल्लीतनं विचारला तेव्हा असं म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की मी फक्त 395 कलम लिहिली. याचं कारण असं आहे की ज्या महात्मा फुल्यांनी सावित्रीबाई फुल्यांनी पुण्यामध्ये भेडेवाड्यामध्ये जी पहिली शाळा काढली त्या शाळेचं मुलींच्या शाळेचा चौकटीचा नंबर हा 395 आहे. या देशाचा कारभार महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या विचारांच्या चौकटीतून निर्माण व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती. जयंत नारळीकर असं म्हणतात की मी नासा उभा करून अमेरिकेत जायची गरज नाही, मी अशी एखादी विज्ञान मंडळी उभी करू शकतो. जयंत नारळीकर असं म्हणतात की मी इथं एखादी उत्तम पद्धतीची विज्ञान मंडळी तयार करण्यासाठी भटकर आणि माशेलकरांना महाराष्ट्रानं साथ दिली पाहिजे, नुसत्याच भाकडकथा सांगून जमणार नाही. आणि म्हणूनच असा महाराष्ट्र माझ्या स्वप्नातला असा महाराष्ट्र जेव्हा तयार होईल तेव्हा मला असं वाटतं की साहेब माझं रेशन कार्ड मिळालं नाही अशी तक्रार गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना थेट बाई करते आणि बाईला ते रेशन कार्ड आणून दिलं जातं. असा एखादा मोदी मला मिळेल का? हजारो अण्णा हजारे जन्माला येतील का? हजारात एखादा अण्णा हजारे मला नकोय. आणि म्हणूनच मी महाराष्ट्राविषयी एवढंच म्हणेल की हे महाराष्ट्र खऱ्या अर्थानं तू एवढंच मी म्हणेल की या क्षितिजावर तू नवा उगवशील. आणि मी महाराष्ट्राला एवढंच म्हणेल की हे महाराष्ट्र मुक्या मनाने किती ओढवावे शब्दांचे बुडबुडे, तुझे पोवाडे गातील पडती हे काळाचे चौघडे. धन्यवाद. आणि 2 हात असणाऱ्या एका सामान्य माणसाला असामान्य व्यक्तिमत्व प्राप्त होतं ते त्याच्या अंगात त्याच्या हातात असलेल्या कलेमुळे. मग मराठवाड्यातल्या एखाद्या छोट्याशा गावात निशान नावाचा एक चित्रकार राहतो. तो पूर्वी आपल्या दोन्ही हातांनी सुंदर पद्धतीने चित्र रेखाटायचा, पण दुर्दैवाच्या अपघातात त्याचे दोन्ही हात निकामी झाले, दोन्ही हात कापावे लागले. पण फक्त कलेवर असणाऱ्या निष्ठेमुळे, कलेवर असणाऱ्या प्रेमामुळे त्यांनी हात नसले म्हणून काय झालं तर पायाच्या 2 अंगठ्यांमध्ये ब्रश धरला आणि तितकीच अप्रतिम कलाकृती रेखली. मित्र हो, त्याने पायाने काढलेल्या चित्राची बरोबरी लिओनार्डो दा विंची किंवा MF हुसेनने काढलेल्या चित्राशी होऊ शकत नाही, पण तरी सुद्धा त्या जगप्रसिद्ध कलाकारांपेक्षा तो श्रेष्ठ कलावंत ठरतो. कारण ते त्याने काढलेल्या चित्रामुळे नाही तर त्याने स्वतःच्या कलेवर दाखवलेल्या निष्ठेमुळे तो श्रेष्ठ कलावंत ठरतो. प्रत्येक नागरिक म्हणून जगते वेळी आपण हा कधी विचार करतो का की ज्या समाजात, ज्या देशात जे शिक्षण घेतलंय, मी म्हणतो मी BCom झालो, कोण म्हणतो मी MA झालो, कोण म्हणतो मी MSc झालो, अरे तो अभ्यास झाल्याच्या नंतर जे आयुष्य तुम्हाला जगायचं आहे त्या आयुष्याचा अभ्यास कोणी करतो का?
तुमच्यावर जबाबदाऱ्या येतात, त्या जबाबदाऱ्या तुम्ही कशा तरी पूर्ण करता. काही वेळेला ठेचकाळता, लागतं. तुमच्या बाबतीत नाही, हे माझ्या बाबतीतही घडत होतं. पण एका वेळेला ठरवलं की नाही, हे आता माझ्या बाबतीत घडणार नाही. आणि मग हे का घडणार नाही याचा अभ्यास ज्यावेळेला केला तेव्हा कळलं की जर का ह्या संविधानाने, ह्या देशाने नागरिक म्हणून मला जे अधिकार दिलेले आहेत त्याचा जर का मी नीट अभ्यास केला, त्याची संपूर्ण माहिती घेतली, तर मी एक नागरिक म्हणूनच नव्हे तर एक उत्कृष्ट ग्राहक म्हणून सुद्धा सिद्ध होईन. आज आपण जागतिकीकरणाबद्दल चर्चा करतो की अमेरिकेत असं चाललेलं आहे, हाँगकाँगमध्ये असं चाललेलं आहे, दुनियात काय काय चाललेलं आहे. अरे मूलभूत प्रश्न आहे की तुम्ही ह्या दृष्टिकोनातून बघा की तिथला नागरिक नुसता डिग्र्यांनी सुशिक्षित नसून त्याला त्याच्या मिळालेल्या प्रत्येक मूलभूत कायद्याचं ज्ञान आहे. राज्याचे युवा धोरण बिघडवायला प्रमुख कारण म्हणजे राजकारण. राजकारण्यांनी, आजकालच्या राजकारणी वरिष्ठ नेत्यांनी युवा पिढी पुढे राजकारणाचा आदर्श ठेवायला पाहिजे. परंतु तसा आदर्श न ठेवता राजकारणामध्ये आपल्या ताकदीचा, आपल्या गैरवर्तनाचा उपयोग आपण कसा करून घ्यायचा याचाच आदर्श ते युवा पिढी समोर ठेवतात. असं म्हणतात, सध्याच्या राजकारणात उच्च विद्या विभूषित तरुणांची अत्यंत गरज आहे. परंतु ही गरज कशासाठी? तर भ्रष्टाचाराला अनेक मार्ग मोकळे करण्यासाठी. कारण हे सर्व नेते युवा नेते म्हणून गणले जातात आणि ते सर्व देखील उच्च विद्या विभूषित आहेत. आणि म्हणूनच प्रश्न पडतो, कुठे आहे राज्याचे युवा धोरण? आजच्या युवा पिढीला योग्य युवा धोरणाची नितांत गरज आहे. या अशा परिस्थितीमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेबांसारखे लोक इथे उभे राहिले तेव्हा त्यांना या समाजातल्या हे जे वाईट गोष्टी आहेत या संपवण्यासाठी त्यांचा लढा उभारावा लागला. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये 42च्या लढ्यामध्ये ब्रिटिशांना तुम्ही चालते व्हा याच्यासाठी कुठलाही शहाणा माणूस कसा काय ताकद लावू शकला असता हे मला कळत नाही. कारण देशाचं स्वातंत्र्य म्हणजे फक्त प्रदेशाचं स्वातंत्र्य नव्हे, फक्त राजकीय स्वातंत्र्य म्हणजेही स्वातंत्र्य नव्हे. स्वातंत्र्याला अनेक कंगोरे असतात, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक. तर या प्रकारची दलितांची चळवळ ही एक स्वातंत्र्य चळवळ आहे असं माझं स्पष्ट मत आहे. एका दाण्याचे 100 दाणे करणारा शेतकरी आज दाण्यासाठी मौताल होतोय. शेतकऱ्याला लाखोंचा पोशिंदा म्हणतात, पण लाखोंचा पोशिंदा आज लाखांनी आत्महत्या करतोय. या देशामध्ये असं म्हटलं जातं की सोन्याचा धूर निघत होता, आज शेतकऱ्याचा सरणाचा धूर निघतोय. अरे लाज वाटायला पाहिजे आम्हाला. आमच्या महाराष्ट्रातली स्त्री जर आज सुरक्षित नसेल आणि ज्या स्वप्न पाहतोय आम्ही ते स्वप्नांना जन्म देणारी स्त्रीच जर या महाराष्ट्रात सुरक्षित नसेल तर आम्ही भावी महाराष्ट्राची स्वप्न बघतोय तरी कशाला? अरे इंग्रजांचा काळ होता ज्यावेळी काठीला सोनं लावून माणसं बिनदिक्कत वागायचे, पण भीती नव्हती कारण प्रशासनाची जरब होती. आज ते प्रशासन राहिलंच नाही. आमचं प्रशासन असून लोकशाही आहे, आम्ही त्याचे राजे आहोत, पण ते प्रशासनच कुठे गेलंय हे आम्हाला कळायला तयार नाही. एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की कंपनीच्या कामाच्या निमित्तानं मी स्वीडनला बऱ्याच वेळा जाऊन आलो. तर आमच्या स्टॉकहोमपासून आमची कंपनी 300 किलोमीटर अंतरावर आहे. कमीत कमी 10 ते 12 वेळा गेलो असेल, पण 300 किलोमीटरमध्ये कमीत कमी 10 ते 12 सिग्नल लागतात. 120चा स्पीड, 80चा स्पीड असे वेगवेगळे स्पीड असतात. पण ड्रायव्हरनी कधीही कुठलाही सिग्नल कधीही मोडला नाही. जो स्पीड तिथे लिहिलेला आहे त्या स्पीडनीच गाडी जाते. हा जो डिसिप्लिन आहे ना या लोकांमध्ये, हा डिसिप्लिन आपल्यात असला पाहिजे, आपल्या रक्तात ते आलं पाहिजे आणि आपण आपल्या मुलांना पण हे संस्कार दिले पाहिजेत. कायदे हे होऊ शकतात, पण कायद्याची अंमलबजावणी ही आपल्याच हातात आहे. मित्रांनो, आज शाळेतल्या शिक्षणाची परिस्थिती अशी झालेली आहे की पालकाला असं वाटतं की कार्पेटवर जशी फळं आम्ही पिकवतो पावडर फेकून, तसं असं एक यंत्र निघालं पाहिजे की वरून पोरं घातलं की खालून विद्वान म्हणून बाहेर पडलं पाहिजे. अशी आमच्या शिक्षणाची अवस्था निर्माण झालेली आहे. अशा अपेक्षा आम्ही पालकांकडून, विद्यार्थ्यांकडून त्या ठिकाणी ठेवत चाललो आणि म्हणून ही एक जीवघेणी स्पर्धा आम्ही या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची गुणवत्ता आणि महाराष्ट्राची प्रज्ञा आम्ही धुळीला मिळवत चाललो की काय, असा एक नवीन प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. मित्रांनो, मुळातच शिक्षणाचा अर्थ या ठिकाणी रुजला नाही असं मला वाटतं. 3रीला असताना श्यामनं 2 रुपयाची चोरी केली आणि बाजारातून 2 रुपयाचं भाषेचं पुस्तक विकत आणलं. त्यावेळेस घरी आलेल्या त्या श्यामला एका अडाणी बाईनं, त्याच्या आईनं एवढंच सांगितलं की अरे बाळा श्याम, 3रीच्या पाठ्यपुस्तकामध्ये असा धडा आहे की चोरी करणं पाप आहे. तुला 3रीचंच पुस्तक अजून नीटनाटकं कळालं नाही, तू 4थीचं पुस्तक घेण्याचा अट्टहास कशासाठी करतोस? जोपर्यंत तुला 3रीचं पुस्तक कळालं नाही तोपर्यंत तू 3री नापास आहेस. हा शिक्षणाचा साधा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक नागरिकाला जो अधिकार दिला त्या अधिकाराची जर योग्य रीतीने अंमलबजावणी केली असती तर या महाराष्ट्रामध्ये आज हे चित्र बघावंसं लागलं नसतं आणि आपल्याला ही महावक्ता स्पर्धा आयोजित करावी लागली नसती. कारण लोकांमध्ये जे खतखत आहे ते महावक्ताच्या माध्यमातून आता जनतेसमोर येणार आहे. जोही नेता जोही वक्ता प्रत्येक राजकीय व्यासपीठावर असेल सामाजिक व्यासपीठावर असेल बोलताना प्रत्येक वेळेला खोटंच बोलत असतो आणि हे खोटं बोलत असताना लोकांना वेळ बनवायचा धंदा प्रस्थापित मंडळींनी केलेला आहे. भारतीय संविधानाचा काटेकोर अंमलबजावणी करण्याचं काम जर केलं असतं तर या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये भ्रष्टाचारासारखी मोठी मोठी प्रकरणे उघडकीस आली नसती. अण्णा हजारेला जन्माला यावं लागलं नसतं जर यांनी कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे जर काम केलं असतं. संविधानात ज्या अंमलबजावणी झालेल्या आहेत त्याची जर अंमलबजावणी योग्य रीतीने झाली असती तर या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये ए राजासारखे आदर्शासारखे चव्हाण निर्माण झाले नसते. यांना IAS बाबूजी आणि राजकीय मंडळी यांनी या महाराष्ट्रामध्ये जेवढं थैमान मांडलं इथल्या सर्वसामान्य जनतेला लुटण्याचं सत्र यांनी सुरू केलं. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घ्यायला इथल्या महाराष्ट्रातल्या या देशातल्या स्त्रियांना बंदी होती. या स्त्रियांना बंदी होण्याचं कारण काय तर सनातनीवाद्यांचं काम आणि सनातनीवाद्यांनी ज्या पद्धतीनं हे काम केलं की आजच्या या महिला जागृत झालेल्या आहे. आमच्या महिलांना भारतीय संविधानामध्ये स्त्रियांना दिलेले अधिकार आता कळू लागलेले आहेत. वंशाच्या दीपकाची आस आईला वंशाच्या दीपकाची आस आईला म्हणूनच निघालीये मला संपवायला. अगं डॉक्टर मावशी पण आज एक वचन मी देते तुला. स्त्रीत्वाच्या सगळ्या कक्षा सांभाळत मीही एक इतिहास घडवीन आणि माझ्याही कुशीतून एखादा शिवबा घडवीन. कशाला संपवते आहेस एखाद्या जिजाऊ कलियों को ही कुछ लोगे तो फूल कहाँ से पाओगे. अरे नवरात्रि में चरण ढूंढते फिरते हो कन्याओं के. देवी की हत्या करने का पाप कहाँ छुपाओगे. संभल जाओ दोस्तों समझदार को एक इशारा काफी है वरना कल दुल्हन ढूंढते ढूंढते बुढ़ापे की सीढ़ी भी चढ़ जाओगे. मानवाविने राजकारण मानवाविने विज्ञान आणि मूल्य शून्य राजकारण. ज्या राजकारणामध्ये मूल्य नाहीये ज्या राजकारणात तुम्हाला तुमचं सर्वांचं व्याख्यान झालेलं आहे त्यात तुम्ही मूल्य शोधन करण्याची इच्छा करता पण तिथं कुठलं मूल्य. जमीनदार सावकार अहो इतकंच काय आपलं सरकार सुद्धा त्याची पिळवणूक करायला मागे राहत नाही. याचं ज्वलंत उदाहरण द्यायचं म्हणजे वर्षभरापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना आधुनिक शेतकरी म्हणून पुरस्काराने गौरवण्यात आलं. या पुरस्कारांमध्ये त्यांना सोन्याची मेडल्स घालण्यात आली. 2-3 महिन्यातच त्या मेडल्सवरचा सोन्याचा रंग उडून गेला आणि ती मेडल्स पितळेची निघाली. इतकी क्रूर चेष्टा सरकारने त्यांच्यासोबत करावी. आणि या बाबतीत त्या शेतकऱ्यांनी पत्रकारांसमोर दाद मागितली तर शेतकऱ्यांनाच दोषी ठरवण्यात आली.